नवऱ्याला फायनली मी बोलावूनच घेतली, कारण त्याच्याशिवाय माझं कोलॅबरेशन होतच नाही आहे. प्रत्येक मॅडम म्हणते नवऱ्याला व्हिडिओमध्ये घ्या. म्हणजे कोलॅबरेशनवाले मला नाही, माझ्या नवऱ्याला बघून कोलॅबरेशन देतात. त्याच्यानंतर नवऱ्याने मस्तपैकी स्वराजला आणि मला फिरायला घेऊन गेलेला आहे सारसबाग येथे. हा व्हिडिओ मागच्या संडेचा आहे, जेव्हा प्रदर्शनी सुरू होती सारसबाग येथे. तिथे गेल्यानंतर गर्दी तर एवढी प्रचंड होती, पण नवऱ्याकडून घरची साफसफाईपासून संपूर्ण कोलॅबरेशन मी करून घेतलेलं आहे. बिचाऱ्याला सकाळी जायचं होतं आणि रात्रीचे वाजलेले होते 12, परंतु त्याच्या आवडीचं जेवण केलं होतं, कारण की त्याने माझं मुख्य काम केलेलं होतं की माझे व्हिडिओ शूट करून दिलेले होते. मस्तपैकी मग शेवग्याच्या शेंगाची भाजी, पोळी आणि मस्तपैकी छान हे सर्व आम्ही जेवण केलेलं आहे. ते व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. हॅलो, नमस्कार, गुड मॉर्निंग करावं. आज माझ्या नवऱ्यानं मला चहा करून दिला. बरं मी काय म्हणतो गणेशजी, हे बा हे ओ बाबा काढ बापू, एक वेळा दीट काढ बाई. आमचं दिवसभर असं चालू राहते, मम्मीला कोणाची दीट नजर नाही लागो. मेरा काला टीका ही तू है, मुझे किसी की नजर नहीं लगेगी. बराबर. चल चहा बिस्किट घे. तर हॅलो फ्रेंड्स, गणेशजी फायनली सॅटर्डेला आलेले आहेत. आपल्याला त्यांच्याकडून आज पैसा वसूल काम करायचं आहे. त्यांच्याकडून सगळे कोलॅबरेशन करून घ्यायचे आहेत. बरं, एवढे व्हिडिओ करून तुम्हाला पैसे किती देतो मी? किती देतो? 1 रुपया भी भेटत नाही बिचारीले. तसंच पाहिजे, पैसा वसूल करायचा. तसे देत नाही ना, मग त्यांच्याकडून व्हिडिओ करून घ्यायचे आणि त्याचे पैसे कमवायचे. तसे देत नाही आता दिले ना. आता हो, या महिन्यात माझ्या नवऱ्याने दिले. स्क्रीनशॉट लावून दाखवते मी दिले. त्याच्या पहिले दिलते नाही का? त्याच्या पहिले मी सांगितलं होतं ना. मग बरं, सॉरी बेटा, सॉरी. चला लवकर, आपल्याला सारसबागला जायचं आज मुलांना घेऊन. तिथं खूप छान प्रदर्शन लागलेली आहे. बरं, हाय फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं या चॅनलवर, ज्याचं नाव आहे मोहिनी की दुनिया. कशी आहे तुम्ही? आय होप्स तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे. तर हा व्हिडिओ आहे मागच्या रविवारचा, म्हणजे संडेचा, जेव्हा प्रदर्शनी सुरू होती पुण्यामध्ये सारसबाग येथे, आणि तिथं स्वराजला घेऊन जायचं होतं. गणेशजी रात्री आले होते शनिवारी, तर त्यांना ते खिचडी वगैरे खाऊनच झोपलेले होते, जो ब्लॉग मी माझ्या मोठ्या चॅनलवर टाकलेला आहे. तर ब्लॉग ना 1 हप्त्या मागे चालत आहे. मी रेग्युलर ब्लॉगमध्ये येण्याचा प्रयत्न करत आहे, परंतु होतच नाही आहे. तर आम्ही संडास बाथरूम घासायला सुरुवात केली सगळ्यात अगोदर, आणि ताई आल्या होत्या कामाला. तर ताईंना मी सांगितलं की तुम्ही भांडे घासा, गॅस ओटा क्लीन करा, पोछा मारा आणि झाडू वगैरे करून घ्या. तोपर्यंत गणेशजी आणि आम्ही संपूर्ण बाथरूम वगैरे, दरवाजे, खिडक्या, आणि मला क्लिनिंगचा व्हिडिओ पण करायचा होता. तर तो एक व्हिडिओ त्यांच्याकडून शूट करून घेतला. त्याच्यानंतर दुसरा व्हिडिओ होता मला मेहंदीचा. जसं मी तुम्हाला सांगितलेलं आहे की डेलीला मला 7 ते 8 प्रमोशन असतात. त्याच्यामुळेच मी आता यूट्यूबला कमी ॲक्टिव्ह आहे आणि इन्स्टा आणि फेसबुकला जास्त ॲक्टिव्ह आहे. आणि लोक काय म्हणतात काय नाही, लोक कसे आहे, हत्तीवरही चालू देत नाहीत आणि पैदलही जाऊ देत, असे हे लोक आहेत. ज्याच्यामुळे ज्यांना जे समजाय ते बिंदास बोलू शकता. तर पहिला आम्ही बाथरूम क्लिनिंगचा व्हिडिओ शूट केला आणि लगेच तो अपलोड पण करून दिला. म्हणजे एक व्हिडिओचं आमचं काम झालं होतं. त्याच्यानंतर ही होती मेहंदी. ही मेहंदी खरंच खूप छान आहे. जे काही आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघत आहे ना, ते मी खाली टॅग करणार आहे, तिथून तुम्ही क्लिक करून खरेदी करू शकता. ही मेहंदी अशी होती ना, म्हणजे 10 मिनिटात तुमचे केस ब्लॅक करणार होती, आणि तुम्हाला शॅम्पूची पण म्हणजे कलर आणि शॅम्पू एकाच बॉटलमध्ये भेटणार होतं. त्याच्यानंतर तिसऱ्या व्हिडिओला सुरुवात अंडर आर्म रोल ऑन. हा पण व्हिडिओ मला शूट करायचा होता. तर हा आम्ही तिसरा व्हिडिओ शूट केला, आणि त्याच्यात लास्ट असं होतं की नवरा उचलून घेतो. तर हा झालेला आहे आमचा तिसरा व्हिडिओ. म्हणजे सकाळी उठलो तेव्हापासून घरची पण कामं केली, मुलांना नाश्ता पण दिला, आणि त्यासोबतच आम्ही व्हिडिओ शूटिंगचे कामं पण स्टार्ट केली. आता 3 व्हिडिओ झालेले होते, तर एक व्हिडिओ होता मिशोचा, आत्ता स्टार्ट झाला. बायको बोला, काय आहे? हे ड्रेस घे, चेंज करून दाखव, आपण बाहेर जाऊ फिरायला. कुठून येता? सारसबाग. ओ माय गॉड, चलायचं का स्वरा? चल, मी पटापट ड्रेस चेंज करून दाखवतो. आणि हा व्हिडिओ होता माझा आता 4था, म्हणजे हे 3 ते 4 ड्रेस एकच मध्ये होते, आणि हे सर्व ड्रेस स्वस्तात मस्त आणि डेली यूजसाठी चांगले आहे, जे मी खाली टॅग प्रोडक्टमध्ये ट्रॅक करणार आहे. हॅलो गाईज, तर आम्ही जातो आता सारसबागला. तिथं लहान मुलांसाठी काहीतरी लागलेलं आहे म्हणते. तर स्कूलमध्ये पण सांगितलं होतं की मुलांना तिथून घेऊन जा. तर माझे व्हिडिओ बाकीचं शूट करणं चालू होतं, त्याच्यामुळे भरपूर लेट झालेला आहो. आता 2:30-3 वाजत आहे, तर निघालेलो आहो आम्ही. हाय कर स्वराज. हा, पप्पा कुठे? पप्पा मागे.
4 ते 5 व्हिडिओ आम्ही शूट केले आणि त्याच्यानंतर आम्ही ओला बुक केली आणि आम्ही निघालेलो होतो सारसबागमध्ये. हे दादा आले तसे त्यांनी मला ओळखलं. ते बोलले, "तुम्ही ब्लॉगर आहे ना, मी तुमचे व्हिडिओ बघत असतो." तर तेव्हा म्हणजे खूप छान वाटलं, की जेव्हा आपले व्हिडिओ बघणारे आपल्याला भेटतात. आणि फायनली सारसबाग येथे आम्ही पोहोचलेलो आहोत. आणि पुन्हा एकदा सांगते, की हा मागच्या संडेचा व्हिडिओ आहे, नाहीतर कोणी म्हणणार, की आता तर हे गेलं म्हणून. कारण आम्ही लेट करत आहोत असं. तर इथं पोहोचल्यानंतर बघू शकता भयानक गर्दी होती. स्वरा तर आधी बोलली, "चल, चल." आणि तिथं गेल्यावर तिचा मूड ऑफ झालेला होता. तर एक अर्धा पाऊण तास आम्हाला थांबावं लागलं आणि त्याच्यानंतर आम्ही आत एंट्री केली. आत एंट्री केल्या माझे भरपूर चाहते तिथं भेटलेले आहेत आणि प्रत्येकाने सेल्फी व्हिडिओ घेतलेला आहे आणि ते बघून खरंच खूप छान वाटतं. तिथं मुलांसाठी भरपूर अशा ॲक्टिव्हिटी होता आणि प्रत्येक ॲक्टिव्हिटीचा स्वराजने भरपूर असा आनंद लुटलेला आहे. तुम्ही बघू शकता. खूप छान ॲक्टिव्हिटी केल्या. त्याच्यानंतर थोडंसं समोर गेले, की अजून फॉलोअर्स भेटत होते आणि आपल्याला एकदम समोरासमोर पाहण्याचा आनंद काही वेगळाच असतो. आणि तेव्हा ज्या म्हणतात ना, आम्ही विचारच करत होतो, की मोहिनीताई आम्हाला कधी भेटणार आणि अचानक तुम्ही आम्हाला भेटल्या. तर खरंच खूप आनंद होतो त्यांना, की फोटो घेऊ द्या, सेल्फी घेऊ द्या. आणि मला पण खूप छान वाटतं, की जेव्हा आपल्या ओळखीचे आपल्याला भेटतात आणि ते समोरासमोर पोचपावती देतात, की बाबा सॅल्यूट आहे, तुम्ही एकटं एवढं काही कसं काय हँडल करू शकता. आणि त्याच्यातल्या त्याच्यात काही लोकं माझ्या विदर्भातले भेटले तर मला अजूनच खूपच भारी वाटतं. माझे विदर्भातले पण लोकं मला भेटतात. तर हे ताई भेटल्या होत्या, त्यांचे दादा वहिनीसुद्धा ब्लॉग बघत होते. त्याच्यानंतर आम्ही तिथं नाश्ता वगैरे केला, कारण घरी यायला भरपूर असा उशीर होणार होता. तर स्वराजने पोट भरून खाल्लं आणि घरी आले ते झोपले. तरी पण माझे व्हिडिओ झाले नव्हते, राहिले होते. अहो बैताडी ते जाऊन ये बाई इकडे. लिपस्टिक नाहीये, मग काय हे केस काढायची मशीन आहे इलेक्ट्रिक. हे पाय, थांबा ना, तसं नाही ना. पहिले तू ऐक आता. ज्या डिशची किंमत 1300 आहे ते तुम्हाला फक्त 799 रुपयात मिळणार आहे. सकाळी 4 व्हिडिओ शूट केले. त्याच्यानंतर आल्यावर हेअर रिमूव्हरचा व्हिडिओ शूट केला 5 आणि हा होता हेअर कलरचा व्हिडिओ. म्हणजे ते नाही का मेकअप वगैरे केल्यानंतर आपले व्हाईट केस दिसत असतील तर त्याच्यावर तुम्हाला अशा पद्धतीने एक लिक्विड लावलं की तुमचे अजिबात पांढरे केस दिसत नाही. तर तो शूट करायचा होता, तर तो पण शूट करून घेतला. त्याच्यानंतर ह्या बांगड्या आलेल्या होत्या, मला याचा पण शूट करायचा होता. तर कंटिन्यू माझा संडे ना शूटमध्ये गेलेला आहे, कारण नवरा आला होता तर त्याच्यामुळे त्याचा मी भरपूर फायदा उचलून घेतला. हॅलो फ्रेंड्स, तर आत्ता माझं शूट आटोपलेलं आहे आणि रात्रीचे वाजलेले आहेत 10:30 आणि इथं तुम्ही गळाठा बघू शकता किती आहे शूटचा. परंतु इट्स ओके. आता मला सगळ्यात अगोदर स्वयंपाक करायचा आहे. चलो, शेवग्याची भाजी. इमानदारीनं सांगते, कंटिन्यू सकाळपासून दोघं पण चालू होतो, म्हणजे घरची कामं, बाहेर जाणे येणे तेने. त्याच्यामुळं ना एवढी थकलो होतो दोघंही की भयानक, म्हणजे स्वयंपाक करायची पण इच्छा नव्हती. ते तर म्हणत होते की राहू दे, करूच नको, खिचडीच कर. परंतु त्यांनी शेवग्याच्या शेंगा आणल्या होत्या आणि त्यांना माझ्या हातची शेवग्याच्या शेंगांची भाजी खूप आवडते. त्याच्यामुळे म्हटलं नाही हो मी करते. तर मी पटकन शेवग्याच्या शेंगा होत्या ना त्या म्हणजे वाफून घेतल्या, तोपर्यंत मसाला वगैरे तयार केला आणि इथं मसाला फोडणी दिलेला आहे, तुम्ही बघू शकता. नंतर उकळलेल्या शेंगा त्याच्यात टाकल्या, मस्तपैकी फोडणीचं ताक केलेलं आहे. म्हणजे त्यांनी छाछ आणलं होतं फोडणीचं, ते कोणतं तरी छाछ कोणतं म्हणतात ते. तर मग आम्ही मस्तपैकी शेवग्याची शेंगांची भाजी, चपाती आणि ताक जेवण केलेलं आहे. तर असा गेला माझा संडेचा दिवस. म्हणजे आमची पण कामं झालं, मुलांना पण आनंद झाला आणि मस्तपैकी सारसबाग वगैरे फिरून आलो. तर असा गेला माझा संडेचा दिवस. तुम्हाला व्हिडिओ आवडला काय ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. इकडे स्वरा आणि स्वराज मस्तपैकी झोपून गेले आणि मी करत आहे स्वयंपाक वगैरे झाला आणि त्याच्यानंतर मस्तपैकी तुम्ही बघू शकता की आता वाजलेले आहेत रात्रीचे 12. कारण मीच बोलली होती त्यांना मोबाईल दाखवा. हे बघा, रात्रीचे करेक्ट 12 वाजले होते आणि रात्रीच्या 12 वाजता आम्ही करत आहे जेवण. कारण आधी काम बाकी सर्व आणि त्यांच्या आवडीची नंतर भाजी पण केलेली आहे. हे आहे आमचं ताक. या मग तुम्ही पण जेवण करायला पटापट. आम्ही तर करतच आहो. व्हिडिओ आवडल्यास लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब सर्व काही करा. माझा संडे भरपूर मस्तही गेला. नवऱ्याची मदतही झाली, 7 ते 8 कोलॅबरेशन पण झाले. हो, पण एवढे कोलॅबरेशन मी केले त्यातलं 1ही रुपये मी तर नवऱ्याला देणार नाही, कारण की त्याची मुलं मी पोसते त्याच्यामुळं आणि माझ्यामुळेच त्याला कोलॅबरेशन मिळत आहे. आणि काही असू द्या, आता नवऱ्याचा पुरेपूर फायदा आता घेत आहे मला असं वाटते. आणि तसं पण एकटं काम करण्यात, संसार चालवण्यात आणि थोडीशी जरी नवऱ्याची मदत भेटली ना, तेव्हा खूप म्हणजे खूप असा फायदा होतो. तर खूप छान अशी शेवग्याच्या शेंगांची भाजी आहे, मस्तपैकी निंबू आहे आणि चपाती आहे. तर तुमचं कॉमेंट बॉक्समध्ये मत सांगा, आजचा व्हिडिओ कसा वाटला, काय वाटला ते. ओके, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. श्री स्वामी समर्थ. थँक्यू सो मच व्हिडिओ पाहण्यासाठी.